हा मिनी ब्लॉग पाहून तुम्हाला वाटत असेल की हे आतंकवादी सारखं कोण दिसतंय, तर हा आतंकवादी नसून मीच आहे. सध्या ऊनच एवढं पडतंय की असं तोंडाला फडकं बांधल्याशिवाय पर्याय नाही. शनिवारी आर्यनला शाळेतून येताना खूप ऊन लागत होतं, म्हणून असा स्कार्फ बांधूनच त्याला शाळेतून घेऊन आले. रविवारी सकाळीच देवपूजेसाठी सगळ्यात अगोदर फुले तोडून आणून देवपूजा करून मगच कामाला लागले. त्यामुळे दिवस चांगला जातो. सकाळीच झाडाला पाणी टाकायला गच्चीवर गेले आणि पाहते तर काय, मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. खूप दिवसांपूर्वी मी एक सदाफुलीचं झाड लावलं होतं, ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा होतं. त्याला आलेलं हे फुल पाहून मला तर खूप आनंद झाला. आपण एखादं काम हाती घेतलं आणि ते असं सक्सेसफुल झालं तरच खूप छान वाटतं, हो की नाही? रविवार आहेच आणि सगळं काम आवरलंच होतं. स्वयंपाक तर झालाच होता, तर मुलांना दुपारी खूप भूक लागली होती म्हणून पास्ता करायला घेतला. सगळ्यात आधी पास्ता पाण्यामध्ये उकळून त्याला गाळून घेतलं. नंतर तेल, जिरे, मोहरीची फोडणी करून घेतली व त्या फोडणीमध्ये पास्ता टाकून मसाले टाकून पुन्हा परतवून घेतलं आणि झाल्याच गरमागरमच मुलांना खायला दिलं. तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणेच अशा प्रकारे मी पास्ता तयार केला. आर्यनसाठी तिखट आणि अथर्वसाठी फिका तयार केला. रात्री झोपण्याआधी सगळं आवरल्यावर गच्चीवर येऊन पाहते तर काय, आहोंची क्रिकेट मॅच पाहणं चालू होती. म्हणून म्हटलं आपण ही थोडीशी मॅच एन्जॉय करावी. अखेर T20 वर्ल्ड कप भारतीय टीमने जिंकून अजून एक यश संपादन केलं, याचा तर खूपच अभिमान आहे. भारत मॅच जिंकला म्हणून अथर्व तर डान्स सुद्धा करू लागला होता. सगळ्या भारतात जणू दिवाळीसारखेच वातावरण झाले होते. आभाळात पाहते तर काय दिवाळीसारखेच फटाके फुटू लागले होते. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.